Good afternoon, students. Welcome to the next session on our subject, that is engineering economics, estimation, and costing. So, as we are discussing in our previous session, let's have some highlight how to get the 7/12 abstract for your additional information. That is what I'm telling. So, in the Google, you just type as 7/12, okay, online, or it may be anything. Okay. Then here you can see the website bhulek.mahabhumi.com.gov.in. This is the official website from where you can download that 7/12 abstract. Just a minute. It's taking a little bit time. Okay. Yes. So this is the official website. Okay. That is bhulek.mahabhumi.gov.in. Okay. I will copy this link and I will share in the chat box. Okay. By using this link, you can download the 7/12 abstract. Okay, I have dropped that link in your chat box. Everyone, please check the chat box. I have dropped this link. So here you can select if you see what is the title they have given, गाव नमुना नंबर 7/12 और 8अ पाहणी. आता 7/12 म्हणजे काय आणि 8अ म्हणजे काय, ठीक आहे. हे गोष्ट आधी माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे. 7/12 म्हणजे काय आणि 8अ म्हणजे काय. आय थिंक 8 सगळ्यांना माहित असेल, 7/12 ही माहिती आहे सर्वांना ऑफकोर्स. ठीक आहे. 8 म्हणजे काय रे, सांगतील कोणाला? 8अ. डू यू नो एनिथिंग अबाउट दिस 8अ? If not, I will tell. Okay, I will check the chat box. No, गट नंबर नाही प्रज्योत. ठीक आहे, चला थोडेसे क्लोज आहात तुम्ही. चला, प्रोजेक्टनेच उत्तर दिले, त्याचंच एक एक्झाम्पल मी सांगतो. ठीक आहे. व्हॉट इज 8अ? सपोज प्रोजेक्ट इज हॅव्हिंग अ प्रॉपर्टी. ठीक आहे, प्रोजेक्ट कडे काही प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टी म्हणजे सपोज 2 गुंठे जागा बार्शीला आहे, 1 गुंठे जागा पंढरपुरात आहे, 5 गुंठे जागा मंगळवेढ्यामध्ये आहे, 10 गुंठे जागा सपोज अनवली एरियामध्ये आहे. तर प्रोजेक्ट हा जो कोणी व्यक्ती असेल, ठीक आहे, त्या एखाद्या व्यक्तीच्या नावावरती किती प्रॉपर्टी आहे, कुठल्या कुठल्या एरियामध्ये, सपोज मंगळवेढा असेल, तिथे 10 एकर आहे किंवा 5 एकर आहे, 1 गुंठा आहे, किंवा एकाच एरियामध्ये सपोज मंगळवेढ्याच्या आसपासच एक 4-5 ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी आहे. मग ह्या 8 मध्ये काय कळतं तुम्हाला, तर ह्या 8 मध्ये त्या एखाद्या व्यक्तीच्या नावावरती किती प्रॉपर्टी म्हणजे ऍक्च्युअली किती एरिया आहे, किती प्रॉपर्टी आहे हे कळतं. ठीक आहे. आणि हा खूप म्हणजे खूप महत्वाचा भाग आहे, टोटल लँड ज्याला म्हटलं जाईल. करेक्ट सूरज. ओके. म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी किती आहे हे जर तुम्हाला फेच करायचं असेल तर डेफिनेटली यू मस्ट हॅव दॅट 8A ॲब्स्ट्रॅक्ट विथ यू. ठीक आहे. 8अ वरनं तुम्हाला कळेल त्याच व्यक्तीच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे ऍक्च्युअली. ठीक आहे. आणि आता हे ऑनलाईन केलेलं खूप बेस्ट आहे सिस्टीम. मग इथे तुम्ही बघताय विना स्वाक्षरीत 7/12 किंवा 8अ पाहण्यासाठी विभाग निवडा. आता इथे तुम्ही वेगवेगळे विभाग आहेत बघा. अमरावतीमध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम असे एरिया आहेत. इथे 5 एरिया आहेत. आपण पुणे एरियामध्ये येतो. कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर. सोलापूर जिल्हा हा पुणे रिजन मध्ये आहे. ठीक आहे. मग पुणे रिजन मध्ये गेल्यानंतर इथे गो म्हणा. ठीक आहे. आय थिंक एव्हरीबडी कॅन सी द स्क्रीन. करेक्ट आहे. माझी स्क्रीन विजिबल आहे ना सर्वांना? ओके. आता इथे पुणे विभागात आल्यानंतर इथे जिल्हा निवडा. सपोज मी सोलापूर निवडतोय. ठीक आहे. सोलापूर निवडल्यानंतर इथे बघा तालुका विचारतोय. सपोज मी पंढरपूर तालुका टाकतोय. ठीक आहे. पंढरपूर तालुका म्हटलं की खाली इथं विचारते गाव. गावामध्ये मग इथं टाकतोय मी आपलं गोपाळपूर टाकूया. गोपाळपूर, मी गोपाळपूरला राहतो म्हणून. ठीक आहे. ओके. आता गोपाळपूर टाकल्यानंतर बघा खाली काय ऑप्शन आले, शोध. सर्वे नंबरने तुम्हाला शोध घ्यायचा आहे 7/12चा, गट नंबरने घ्यायचा आहे का, अक्षरी सर्वे नंबर किंवा गट नंबर असेल का, पहिलं नाव, मधलं नाव का, आडनाव किंवा संपूर्ण नाव. ठीक आहे. किंवा संपूर्ण नाव. मग हे संपूर्ण नावावरती सपोज तुम्ही क्लिक केलं. ठीक आहे. आणि तिथे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव टाकणार आहात. ठीक आहे. तिथे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव टाकणार आहात. मग तुम्हाला नाव टाकलं की लगेच तुम्हाला एक हे येतो, कॅप्चा येतो. ठीक आहे. एखादा कॅप्चा येतो. त्या कॅप्चा इथे तुम्ही नाव टाकताय. तुमचं इथला एकूण गाव जे काय असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. जो काय नंबर असतो तुमच्या ह्याच्यामध्ये एकूण गावे, सपोज
100 असेल, 1 ते 100, पहिले 1 ते 100 मध्ये इथे बघा तुम्हाला नाव दिसतात. इथे काय दिसतंय? तुमचं नाव दिसतंय. आता मला माहिती आहे माझी प्रॉपर्टी कुठे आहे, मग हे बघतोय मी, एवढी सगळ्या लोकांची नावं दिसतात मला. ठीक आहे, मी सिलेक्ट कुठले केले तरी गावातील एकूण नावे 2719 आहेत, पैकी 1 ते 100 पहिले घेतलेली. सपोज मी 1200 ते 1300 मधले घेतले. ठीक आहे, मग 1200 ते 1300 मध्ये इथे मला दुसरी नावं दिसतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने म्हणजे जी काय तुमच्या हा जो काही आकडा असणार आहे, ठीक आहे, गावातील एकूण नावे ही 2719 नावं रजिस्टर्ड आहेत त्या तुमच्या ग्रामपंचायतीचं जे कार्यालय असेल ना, जिथे 7/12 वगैरे हे प्रोसेस चालते किंवा असतं, तर तिथे एवढ्या लोकांची नोंदणी आहे सध्या. कदाचित तुमच्या गावाची लोकसंख्या याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते, परंतु ऍक्च्युअल नोंदणी किती लोकांची आहे, किती लोकांची प्रॉपर्टी त्या गोपाळपूर मधल्या ह्या नंबर मध्ये भेटते, तर 2719 लोकांचं आहे. आणि त्यापैकी मग तुम्ही तुमचं डायरेक्टली प्रत्येक ह्याच्यानुसार नाव सर्च करू शकता किंवा कंट्रोल एफ करून डायरेक्टली नाव सुद्धा टाकू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही 7/12 घेऊ शकता. आता आय डोंट हॅव एनी प्रॉपर्टी हिअर इन द गोपाळपूर, सो आय कांट पुट माय नेम हिअर. ओके, ठीक आहे, यू कॅन ट्राय ॲट युअर लेवल. ओके, ॲट युअर होम. ओके, तुमचा गट काय असेल ते तुम्ही बघा, टाका आणि त्यानंतर तिथे सर्च करू शकता. तुम्ही नावाने सर्च करू शकता, पहिल्या नावाने सर्च करू शकताय. ठीक आहे, इथं पहिलं नाव टाकलंय सपोज तुम्ही, त्याच्याने सर्च करा, मधलं नाव टाका वडिलांचं किंवा आडनाव टाकून तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे, आता मी इथं पाटील टाकलं तर हजारो पाटील येतील, किंवा सपोज प्रोजेक्ट गटकळ असं नाव टाकलं, कदाचित या नावाचे अजून 4-5 व्यक्ती असू शकतील. ठीक आहे, मग त्यातलं तुम्हाला तुमचं आयडेंटिफाय करणं खूप सोपं राहतं. म्हणजे हे नाव टाकल्यानंतर पुढची प्रोसेस सांगतो, एक कॅप्चा येतो. जसं तुम्ही गुगलमध्ये करत असता, काहीतरी XYZ असा अमाऊंट, असा आकडी नंबर असतो, तो नंबर तुम्हाला बरोबर बघून खाली तसाच तसा टाईप करायचा असतो. टाईप केल्यानंतर मग तो तुमच्या ह्याच्यावरती येतो. ठीक आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचं 7/12 ॲब्स्ट्रॅक्ट. ओके, ही पण वेबसाईट आहे. आणि हे याला सुद्धा बाहेर मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल, ते जे जागेचे व्यवहार वगैरे करतात ना लोक, पैसे घेतात. ठीक आहे, 7/12 काढून द्यायला, ऑनलाईन 7/12 काढून द्यायला आजकाल पैसे घेतले जातात. ऍक्च्युली जर तुम्हाला इन डिटेल चांगलं नॉलेज असेल कसा डाउनलोड करायचा, कुठली वेबसाईट यूज करायची, तर तिथे आपल्याला पैसे वेस्ट करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, चलो मी थोडस बॅक जातोय. ठीक आहे, हा डिजिटल 7/12 डिजिटली साईन, हा पण एक वेगळा फंड आहे यातला. लेटेस्ट चेक, बट दिस इज द बेस्ट साईट दॅट वी हॅव. ओके, भूलेख.महाभूमी.gov.in ती तुमच्या वेबसाईट मध्ये मी टाकलेली आहे. ठीक आहे, काही शंका असल्यास विचारा यामध्ये. आय विल शेअर अदरवाइज द स्क्रीन, द पार्ट दॅट वी आर डिस्कसिंग. समजलं आता 7/12 कसा डाउनलोड करणार आहात? एव्हरीवन, यस, नो, प्लीज रिस्पॉन्ड मी. तो हा पार्ट समजला का, नेमकं काय होतं वेबसाईट किंवा कशा पद्धतीने? तसं तर डिजिटल 7/12 अजून आपल्याकडे 2-3 वेबसाईट्स आहेत, बट आय डोंट नो द ऑथेंटिसिटी ऑफ इट, बट दॅट इज द बेस्ट ऑफिशियल वेबसाईट. ओके, दॅट वी हॅव. Okay. Only few responses I have received. Response should be very quick and very fast. Everyone must give the response. Chalo, I hope you like that particular part. Okay, the next part that as we are discussing with the syllabus. हा जो तुमचा पार्ट, सॉरी, नॉट कंटिन्यूइंग विथ द सिलेबस, जे तुमची शंका होती 7/12 कुठल्या कुठल्या जागेचे कागदपत्र असणं आवश्यक आहे, असणं गरजेचं आहे. 7/12 आहे, 8 तुम्ही बघू शकताय, गरज असेल तर 7/12 महत्वाचं आहे तुम्हाला नवीन जागा परचेस करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर त्या जागेचा फेरफार नंबर, त्यानंतर त्याच्यावरती कुठला बोजा आहे का किंवा कर्ज आहे का, हे बघणं महत्वाचं आहे. त्या तुमच्या त्या जागेची लोकेशन, भविष्यामध्ये त्याला मार्केट प्राइस येऊ शकते का डाऊन होऊ शकते, हा थोडासा तरी अंदाज असला पाहिजे. मी असं म्हणणार नाही, नो वन इज परफेक्ट, वी डोंट नो, वी कांट प्रेडिक्ट भविष्यामध्ये काय होऊ शकतं, बट ऍटलिस्ट तुमच्या हे तरी लक्षात आलं पाहिजे की हा माझ्या या प्लॉट पासून 10 मीटर अंतरावरती, 20 मीटर अंतरावरती हायवे जाणार आहे, एखादा बायपास जातोय, म्हणजे भविष्यामध्ये त्या लँडची व्हॅल्यू डेफिनेटली वाढू शकते. ठीक आहे, किंवा आता आहे बाबा, मी आता इथे अशा ठिकाणी जागा घेतोय जिथे भविष्यामध्ये कोर्ट बांधल्या जाणार आहे. ठीक आहे, किंवा एखादं गव्हर्नमेंट ऑथॉरिटीचं ऑफिस तिथे होणार आहे, लगेच तुमची मार्केट प्राइस बूम वाढते. इट्स लाईक, ठीक आहे,
शेअर मार्केटमध्ये शेअर्स वाढत असतात, कमी जास्त होत असतात, ठीक आहे, त्या पद्धतीने. पण जागेची किंमत ही वाढतच जाते, कमी होत नाही. ती कमी कुठल्या केसमध्ये होते ते आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत आपल्या सेक्शन 2 मध्ये. जो डिप्रिशिएशन, मगाशी मी तुम्हाला एक शब्द सांगितला होता व्हॅल्युएशन करत असताना, ठीक आहे. मग तुमच्या जागेची किंमत, मार्केट जरी चांगलं असेल तरी पण तुमच्या जागेची किंमत कमी का होते, कशामुळे होऊ शकते, याचं काही रिझन्स आहेत ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. So costing, what we are going to discuss in the costing about equipment cost. Okay, जसं मी सांगितलं 1600 रुपीज पर आवर एक जेसीबी आहे. हे फक्त सांगतोय, इट मे बी 1800, इट मे बी 2000, इट मे बी 100 रुपीज ऑल्सो. ओके, इट डिपेंड्स ऑन युअर लोकल साइट कंडिशन्स. सो लेबर कॉस्ट, देन मटेरियल सर्वे, थंब रूल्स, जो पार्ट मी तुम्हाला कालच्या सेशन मध्ये बोललो होतो, माझ्या प्रिव्हियस सेशन मध्ये. थंब रूल्स, आपल्या साईटवरती खूप सारे आपण थंब रूल्स वापरतो फॉर कॉम्पिटिशन ऑफ द मटेरियल रिक्वायरमेंट फॉर डिफरंट मटेरियल्स ऑफ द बिल्डिंग. ओके, थंब रूल्स खूप महत्वाचे आहेत. लॅपलाईन किती आहे सर, मी कसं काढणार आहे, काही स्टँडर्ड्स आहेत आपल्याकडे सेट केलेले, स्टँडर्ड्स ज्याला आपण असं म्हणूया, ठीक आहे, ज्याला थंब रूल असं म्हणता येईल. मग ते थंब रूलची अख्खी लिस्ट मी तुम्हाला देईन, मार्केटमध्ये जेवढे काही थंब रूल्स वापरले जातात त्या संदर्भातली. त्यानंतर आहे पर्सेंटेज ब्रेकअप ऑफ द कॉस्ट, खूप महत्वाचा हा कन्सेप्ट असणार आहे आपल्या दृष्टिकोनातून. पर्सेंटेज ब्रेकअप ऑफ द कॉस्ट, ठीक आहे, पर्सेंटेज ब्रेकअप ऑफ द कॉस्ट. 100 रुपये आहेत, ठीक आहे, माझ्या एका प्रोजेक्टसाठी बांधकामासाठी 100 रुपये आहेत. म्हणजे 100 रुपयातले मला एक्सकॅव्हेशन, खड्डा खांद्याला किती रुपये लागणार आहेत, फुटिंग भरण्यासाठी किती रुपये लागणार आहेत, कॉलम उभे करण्यासाठी किती रुपये लागणार आहेत, स्लॅब, बीम, ब्रिकवर्क, पेंटिंग, प्लास्टरिंग, मी ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतोय माझ्या बिल्डिंग मध्ये, प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये 100 रुपयातले किती रुपये लागतात. सपोज तुम्हाला स्लॅब कास्ट करायचं आहे, 100 रुपयातले 20 रुपये लागतात. तुम्हाला विटाचं बांधकाम करायचं आहे, 100 रुपयातले 5 रुपये लागतात. सो ब्रेकअप, त्या 100 रुपयाचा तुम्ही ब्रेकअप करताय. पर्सेंटेज ब्रेकअप ऑफ द कॉस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, ठीक आहे. की त्या बिल्डिंग साईट मध्ये मग 10 लाख आहे. आता तुम्ही बघितलं असेल, आय थिंक सगळ्यांनीच ट्रेनिंग केलेलं आहे, तुम्हाला थोडं तरी या गोष्टीबद्दल माहिती आहे. जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे घेतात, पैसे घेतात तुमच्याकडून घर बांधायचे, ते बघा टप्प्याटप्प्याने घेत असतात. आधी तुमचा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो तुमच्या प्लिंथ पर्यंत. प्लिंथ पर्यंत काम झालं की पहिलं बिल तुम्हाला द्यावं लागतं. प्लिंथच्या वरती काम पुढे झालं तुमचं स्लॅब पर्यंत, तुम्ही दुसरं बिल देत येतात, दुसरं किंवा तिसरं त्या इन्स्टॉलमेंट मधलं. त्यानंतर कम्प्लीट काम झाल्यानंतर पूर्ण बिल पेड करतात, ठीक आहे. कधीच पूर्ण बिल एका टप्प्यात पेड करायचं नाही, हे पण मी सांगतो, ठीक आहे. दो यू हॅव प्लेंटी ऑफ मनी, नाही सर कशाला 10 लाख रुपये मागतात, 10 लाख रुपये देऊन टाकले, संपला विषय. तो तुम्हाला भरपूर ताण करणार, तो कॉन्ट्रॅक्टर लवकर वेळेवर काम करणार नाही, कारण त्याच्या हातात पैसा ऑलरेडी आलेला आहे तुमचा, ठीक आहे. त्यामुळे त्याच्या हातात तुम्हाला कसं खेळवायचं, त्यामुळे तसं करायचं नाही. टप्प्याटप्प्याने बिल, त्याच्यामुळेच आपल्या फील्डमध्ये तुम्ही कधी असं ऐकलं असेल, ते इंजिनियर लोक खूप वैतागलेले असतात, बिल लवकर निघत नाही, कॉन्ट्रॅक्टर लोक, ठीक आहे. गव्हर्नमेंट कडनं लवकर बिल निघत नाहीत किंवा आपले असे लवकर बिल निघत नाही, ते फेज मध्ये निघतात. प्लिंथ पर्यंत, तिथून पुढे तुमच्या मे बी कॉलम बीम पर्यंत, स्लॅबच्या वरपर्यंत, प्लास्टरिंग करताय, पेंटिंग करताय, टप्प्याटप्प्याने बिल निघत असतात, ठीक आहे. पहिला टप्पा हा प्लिंथ पर्यंत काम झाल्यानंतर, सगळे पैसे आधीच देऊन बसायचे नाहीत, ठीक आहे. त्या टप्प्यामध्ये तुम्ही त्यांना पैसे द्यायचे, जसं काम झाले तसा तो तुम्ही त्यांचं बिल सँक्शन करा, ठीक आहे. एकदम देताल तर, सध्या मार्केटचा अनुभव मी सांगतोय, बऱ्याच लोकांना हा अनुभव आलेला आहे, एक वेळेस पूर्ण रक्कम दिली की मग अडकतं माणूस जास्त, ठीक आहे. त्यामुळे तसं करू नका. मग हा ब्रेकअप ऑफ द कॉस्ट, ठीक आहे. जे काय तुम्हाला बांधकामाचा टोटल खर्च आहे, 20 लाख रुपये तुम्हाला बांधकामासाठी खर्च होते, मग 20 लाखातले 5 लाख स्लॅबला गेले, 2 लाख फरशांसाठी गेले, 3 लाख ब्रिकवर्कला गेले, 4 लाख खड्डा खणण्यासाठी गेले, 5 लाख भर टाकण्यासाठी गेले. जे काही तुमचं कॅल्क्युलेशन असेल ते ब्रेकअप करताय, त्या 20 लाखाची फोड करताय तुम्ही, ठीक आहे. दॅट इज नथिंग बट दी पर्सेंटेज ब्रेकअप ऑफ दी कॉस्ट. मग हे आपण ऑथेंटिक शिकणार आहोत, टेक्निकली कशी असते, 100 रुपयातलं ब्रेकअप कसं केलं जातं आपल्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये, जे टेक्निकली आहे ते तुम्हाला मी शिकवणार आहे. आता फक्त एक्झाम्पल सांगितलं. त्यानंतर CSI, कॉस्ट इन्सेन्सिटिव्ह इंडेक्स, हा पार्ट नवीन इंट्रोड्यूस केला. मार्केट सर्वे, ठीक आहे, आणि यूज ऑफ कॉम्प्युटर्स इन द क्वांटिटी सर्वे. Okay, dear students, if you are unaware about how to use the Microsoft Excel, please start learning the software. Okay, that is Microsoft Excel. You must have good proficiency command or good command on the Microsoft Excel. If you want to work on the side of the side, that is at the back office, as a civil engineer, you must have the good knowledge about Microsoft Excel. Okay,
वर्ड आणि पॉवर पॉईंट हे तुम्ही शिकू शकता, खूप इझी आहे. बट एक्सेल इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण अप टिल नाउ in markets there are several softwares which can be useful for determining the quantity, but the best and the ultimate is nothing but your Microsoft Excel only. Okay, you are going to calculate the quantities and you are going to prepare your measurement sheet only by using the Microsoft Excel. So if you don't have a knowledge about the Microsoft Excel, how to set the formulas or put the formulas, please start learning Microsoft Excel. Okay, this is mandatory for our civil engineers, okay, to have the knowledge of Microsoft Excel. If not, please start working on it. Okay, now why Microsoft Excel is required, again I will tell you in the upcoming sessions. Then section 2, we are dealing with the tenders, the more very interesting part for you. What is a tender, how we are going to fill the tenders, what are the different types of the contracts or the contract types, how the contract is get terminated, what are the petty charges, what is the penalty, everything we are going to include in the part of tender. Okay, previously we have just types of tenders, but now the syllabus is very nicely revised. They have included everything in this section 2, tenders. Okay, then introduction to acts, we are having labor act, everyone knows, सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे लेबर ऍक्ट असतो, ठीक आहे, जो कामगारांसाठी आहे. त्यानंतर आहे वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन, आर्बिट्रेशन, इजमेंट राइट्स, ठीक आहे. मग व्हॉट आर द डिफरंट ऍक्ट्स फॉर सिव्हिल इंजिनियर्स, फॉर स्किल लेबर्स, फॉर अनस्किल लेबर्स, दोज हू आर वर्किंग ऑन द साइट. ठीक आहे, जर तुम्ही इफ यू सी द रिसेंट न्यूज, ठीक आहे, कोरोना, during this pandemic situation, the one of the impact which was affected is to labor or the contractors. Okay, because construction activities are stopped. Construction activities were stopped, and because of this pandemic situation, so they suffered a lot. Okay, they suffered a lot. So there are some rules and regulations for that, for the laborers who are working on the construction site. Okay, and they are get benefited with that also. So what are the rules and regulations for us? It is not only for the workers or the laborers who are working on the site, but as an engineer, what claim I can put. Okay, so what rules and regulations we have, that also part we are going to discuss in the unit number 7. And last 2 units, these are totally related with the part of valuation. First is what are the principles of valuation, and in the second half we are dealing with the methods of valuation. Valuation कसं करतात, एखाद्या इमारतीचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं, ठीक आहे. मग सर 20 वर्ष पूर्वीची इमारत आहे, खूप छान चांगल्या स्टेज मध्ये आहे, तुम्ही त्याच्यावरती एनडीटी कॅरीड आउट करताय, तुम्ही त्याचं मार्केट प्राइस बघताय, सराउंडिंग एरिया बघता डेव्हलप्ड आहे किंवा नाही, मग कुठल्या बेसिसवरती तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन काढता. ठीक आहे, मग हा व्हॅल्युएशनचा फॉर्म मी तुम्हाला दाखवेल. आपल्याकडे 2 फॉर्म आहेत, एक आहे 5 कोटीच्या आत, म्हणजे एखाद्या इमारतीचं व्हॅल्युएशन 5 कोटीच्या आत असेल तर काय गोष्टी करायच्या आवश्यक आहेत, काय काय गोष्टी असतात त्या व्हॅल्युएशनच्या फॉर्म मध्ये व्हॅल्युअरकडे, आणि 5 कोटीपेक्षा मोठा प्रोजेक्ट असेल तर काय गोष्टी असतात. सो तो फॉर्म सुद्धा मी सर्वांशी शेअर करेल. सो व्हॅल्युएशन मध्ये व्हॅल्युएशन कसं करायचं, व्हॅल्युएशन का करायचं, व्हॅल्युएशन म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आहेत, ठीक आहे. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द व्हॅल्युएशन, what are the methods to calculate the value, to determine the value of a land, then what is the rent. रेंट म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे, रेंट म्हणजे तुम्ही भाडे तत्वावरती राहता. सो व्हॉट आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ रेंट. Okay, what are the things which are involved in the rent concept of the rent. Okay, so then building method we are having. Okay, so in all total in the syllabus we are going to determine the quantities, we are doing the valuation, we are doing the rate analysis, we are doing the process of tendering, how to fill the tender online, how to get the tender, how to search the tender. Okay, everything is there. Now you decide whether you seems this subject is very interesting or not. Okay, and then we will start with the proceedings that we have. Okay, chalo. So reference books, as some reference books are highlighted, you can take the screenshot of it. One more thing, all the study material, chapter notes, PPTs, MCQs, assignments,
everything we are going to share with you. Okay, everything we are going to share with you only. Okay, so don't bother about the study material that you have. We have prepared one study material link, and that link I will update in your WhatsApp group also. Okay, maybe not today, but maybe tomorrow or day after tomorrow. Okay, previously you have the link of advanced technical training course. Now I will edit that link and I will put the teaching diaries link. Okay, for the regular classes, so that if you have missed anything, any lectures, you can again listen to that video lectures. Okay, and we have one channel, YouTube channel. If you just click on the link, you will find it, so you can subscribe that channel. Okay, that is for our college and our department. Okay, that channel. Previously we are uploading all the lectures on our channel, that is I'm having my own channel for on the YouTube. Okay, so I'm uploading all my videos over there also, as well as here also. Okay, in the study material link also. So you please subscribe to that channel, so that every day you are going to listen the new videos from all the teachers. Okay, what is the difference between valuation and estimation? Very good question. Chalo. Okay, at first attempt, at the first session you have asked me that question. Very good. Chalo. काय फरक आहे व्हॅल्युएशन आणि इस्टिमेशन मध्ये? बघा, नीट समजून घ्या. What is estimation? Estimation is nothing but taking out the quantities or determining the quantities required for the construction work. म्हणजेच काय, बांधकामासाठी एखादं घर मला बांधकाम करायचं आहे, त्या बांधकामासाठी मला कॉन्क्रीट 100 मीटर क्यूब लागतंय, मला प्लास्टरिंग साठी सिमेंट मॉर्टर 10 मीटर क्यूब लागतंय, मला 5000 विटा लागतात बांधकाम करण्यासाठी, मला सपोज 100 टन्स पर मीटर स्क्वेअर एवढं स्टील लागतंय. मी हे कुठून काढले? हे डिजिट्स कुठून आलेत? एक्सकॅव्हेशन साठी मला 100 मीटर क्यूब खाली 100 मीटर क्यूब सॉइल मला एक्सकॅव्हेट करावी लागते. हे डिजिट्स कुठून आले रे? कुठून काढलेत मी हे डिजिट्स? तर मी काय केलंय, माझ्या हातामध्ये प्लॅन आहे तुमच्या घराचा. त्या प्लॅन मध्ये डायमेन्शन्स दिलेले. सपोज माझा हॉलचं डायमेन्शन आहे 10 बाय 12 फूट. एक एक्झाम्पल किती आहे? त्याची लांबी, त्याची समोरची रुंदी 12 फूट आहे, त्याची लांबी 10 फूट आहे. ठीक आहे, मग ह्या 10 बाय 12 फूट म्हणजे एरिया किती झाला? 120 स्क्वेअर फीट. मग ह्या 10 बाय 12च्या हॉलसाठी मला सिमेंट बॅग किती लागेल, मला कॉन्क्रीट किती लागेल, मला पेंट किती लागेल, मला प्लास्टिकचं मटेरियल किती लागेल, मला स्टील किती लागेल, ह्या गोष्टी ज्या मी कॅल्क्युलेट करतो, ह्या गोष्टी ज्या मी डिटरमाइन करतोय, त्याला म्हटलं जातं इस्टिमेशन. त्याला काय म्हटलं जातं? इस्टिमेशन. डिटरमाइनिंग द क्वांटिटीज, ऍक्च्युअल क्वांटिटीज रिक्वायर्ड फॉर द कन्स्ट्रक्शन वर्क. ठीक आहे, मग त्या क्वांटिटीज डिटरमाइनिंग करत असताना आपण काही डिडक्शन अप्लाय करतो. ठीक आहे, हे हा पार्ट आधी समजून घ्या, लक्षात आलं असेल तर. क्वांटिटी इस्टिमेशन म्हणजेच काय, तर बांधकामासाठी कोणती क्वांटिटी किती पर्सेंट मध्ये किती लागणार आहे. खड्डा खणतोय 100 मीटर क्यूब सॉइल. ठीक आहे, एक्सकॅव्हेशन किती केलंय मी? 100 मीटर क्यूबची सॉइल एक्सकॅव्हेट केलेली. मग 100 मीटर क्यूब कसं कॅल्क्युलेट केलं रे? तर माझ्याकडे फुटिंगची साईज आहे 1 बाय 1 मीटरचा, 1 बाय 1 मीटर लांबी आहे, 1 मीटर रुंदी आहे, आणि खाली 5 फूट मी खड्डा खणला. खाली किती? 5 फूट मी खड्डा खणलाय, म्हणजे 4 फूट बाय 4 फूट बाय 5 फूट. ठीक आहे, तुम्ही गुणाकार करा, मीटर फीट क्यूब मध्ये ती क्वांटिटी येणार आहे. ठीक आहे, किंवा मीटर मध्ये घ्या, 1 मीटर बाय 1 मीटर बाय खाली 1 मीटर तुम्ही गेलात, मग 1 मीटर क्यूब हे माझं एका जो काही मला खड्डा खंदायचा कॉलम किंवा फुटिंग टाकण्यासाठी, तर ते 1 बाय 1 मीटरचा मी खड्डा खणतोय, म्हणजे 1 मीटर क्यूब. मग 1 मीटर क्यूब साठी हे माझं 1 मीटर क्यूब झालं. मग 1 मीटर क्यूब एक्सकॅव्हेट केलं तुम्ही. ठीक आहे, मग तिथे खाली तुम्ही कॉन्क्रीट भरणार आहात. मग हे कॉन्क्रीट किती लागणार आहे तुम्हाला? मग ते कॉन्क्रीट म्हणलं की सिमेंट आलं, वाळू आलं, खडी आलं. मग 1 मीटर क्यूबला किती बॅग लागल्या? 20 बॅग लागल्या. 1 मीटर क्यूबला किती खडी लागली? सपोज 600 किलो खडी लागली, किंवा 0.6 मीटर क्यूब लागली, किंवा 0.5 मीटर क्यूब खडी लागली, 0.3 मीटर क्यूब सँड लागली. ठीक आहे, सपोज 1 मीटर क्यूबला मी 160 लिटर पाणी टाकतोय, 150 लिटर पाणी टाकतोय, 180 लिटर पाणी टाकतोय. सो वी आर गो इन डिटेल. सर्वे मध्ये तुम्ही तो प्रिन्सिपल शिकला होता बघा, टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. आता तसंच आहे. पहिला एक सेक्शन घेतोय मी, एक हॉल आहे, हॉल सगळ्या क्वांटिटी स्टँडर्ड करतोय. प्लेन बीम आहे, मग प्लेन बीम साठी कॉन्क्रीट किती लागतंय? अप्पर बीम आहे, ठीक आहे, वरचा बीम आहे तुमचा, त्याच्यासाठी कॉन्क्रीट किती लागतंय? स्टील टाकताय, स्टीलची क्वांटिटी किती आली? मग तो जर 4 मीटरचा जर माझा बीम आहे, 4 मीटर लांबी आहे, 4 मीटर लांबी आहे, आणि त्याची जी रुंदी असणार आहे त्या बीमची 230 mm किंवा 250 mm त्याची रुंदी आहे.
10 इंच त्याची रुंदी आहे आणि 30 इंच त्याची डेप्थ आहे. किती? 30 इंच. म्हणजे माझ्या बीमची साईज काय झाली, सपोज 250 mm लेंथ, ठीक आहे. त्यानंतर 250 mm विड्थ आहे, ठीक आहे. त्याची डेप्थ 450 mm आहे आणि त्याची लेंथ 4 मीटर्स आहे. बघा माझ्याकडे 3 वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. काय मी मीटर मध्ये घेतोय, काय मी MM मध्ये घेतोय किंवा इंच मध्ये. सगळं तुम्हाला रियुनिट करावं लागतं एकाच युनिट मध्ये, ठीक आहे. मग ह्या बीम साठी मला स्टील किती लागतंय हे जो मी पार्ट फाइंड आउट करतो, दॅट इज नथिंग बट द एस्टिमेशन. That is nothing but the estimation. I hope you are clear with this. Now, what is valuation? Valuation म्हणजे काय? ऑलरेडी हे स्ट्रक्चर तयार आहे. पूर्वी तुम्ही काय एका क्वांटिटी, एका बीम साठी क्वांटिटी काढली. आता तुमच्याकडे पूर्ण घर तुमचं तयार आहे, एक रूम. मग ह्या एक रूमचं सध्याचं मार्केट व्हॅल्युएशन काय आहे? दॅट इज नथिंग बट द व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन म्हणजे आपण तिची फेअर मार्केट प्राइस फाइंड आउट करतो. प्रज्योत, आर यू गेटिंग व्हॉट एव्हर आय एम ट्राइंग टू से? समजलंय का सर्वांना? प्लीज रिस्पॉन्ड मी सो दॅट आय कॅन प्रोसीड फर्दर. Okay, it is not for only project, for everyone. Everyone getting how the concept is there? Okay, good. Chalo. Okay, so these are the some reference books that we have. Out of all these books, okay, I will suggest the best book for you. You just go with this book number 6, Estimation and Costing by B.N. Datta. Okay, then Estimation and Costing by Chakraborty, that is Khanna Publishers. This is required for valuation. त्याच्यामध्ये एस्टिमेशन खूप खास दिले BN दत्ता या पुस्तकामध्ये. व्हॅल्युएशन जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर तुम्ही हे चक्रवर्तीचं खन्ना पब्लिशर्सचं हे पुस्तक घ्या, एस्टिमेशन, कॉस्टिंग, स्पेसिफिकेशन अँड व्हॅल्युएशन. आपल्याला लायब्ररीमध्ये खूप साऱ्या त्याच्या कॉपीज अवेलेबल आहेत, ठीक आहे. त्यानंतर रंगवालाचं पण हे पुस्तक छान आहे. पण हे 2 बेस्ट बुक्स आहेत जे मी स्वतः रेफर करतो, खूप छान आहेत, ठीक आहे. एस्टिमेशन कॉस्टिंग बाय BN दत्ता आणि व्हॅल्युएशन साठी मात्र खन्ना पब्लिशर्स, ठीक आहे. रिलेव्हंट हे फिडिक कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट्स आहेत. SSR आहे आपला IS 1200, त्याचे 28 पार्ट आहेत स्पेसिफिकेशनचे, 28, ठीक आहे. IS 1200 पार्ट 1, 2, 3, 4 अप टू 28. त्यानंतर आहे फिडिक कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट्स, हे काय भानगड आहे सांगेल मी तुम्हाला. PWD स्पेसिफिकेशन, त्यानंतर SSR स्टँडर्ड स्पेसिफिकेशन व्हॉल्युम्स 1 and 2, PWD महाराष्ट्र, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण स्टडी करणार आहोत, काय काय आहेत त्या छान छान आहेत खूप, ठीक आहे. चलो, I will take the next slide. Course outcome. So what is the course outcome after the end of the syllabus? So after the successful completion of this course, what students are able to achieve or what they are going to learn? They can select the specification for the different items of the work in a building. So the Bloom's level is 4. Now what is this part? Okay, actually this course outcome, it is mandatory for us also to that is been recommended by the AICTE, that student must know the course outcomes. Okay. So हा एखादा विषय तुम्ही शिकल्यानंतर त्यातले काय आउटकम्स आहेत, मेजर पॉइंट्स काय तुम्ही शिकताय. सो यू आर एबल टू सिलेक्ट द स्पेसिफिकेशन, करेक्ट स्पेसिफिकेशन तुम्ही निवडू शकता. हा सब्जेक्ट शिकल्यानंतरची गोष्ट, ठीक आहे. कोर्स आउटकम, यू कॅन सिलेक्ट द स्पेसिफिकेशन्स रिक्वायर्ड फॉर द बिल्डिंग वर्क. Okay, so Bloom's levels is 4, that is analyze. Okay, there are several levels. First level is understand, second is explain, third is apply, fourth is analyze, fifth is design, and sixth is I think evaluation. Not fifth is calculation of the design, and sixth is evaluation. Okay, so as we are in the final year, our most of the Bloom's level are 3, 4, 5. Okay, then second course outcome is nothing but we are going to evaluate the quantity of various civil engineering works and the rate of items of each work based on the material as well as the workmanship. That is the second achievement of this subject. You can able to evaluate the quantity of the material. After the end of subject, yes, sir, this is 1 BHK plan I am having. So can I able to get the quantities for this 1 BHK plan? Definitely yes, at the end of this subject. Then you can able to classify the types and the tenders for civil projects. You are able to classify the types and the contract tender, classify the types of contracts and tenders. कुठलं टेंडर आहे, लोकल, ग्लोबल, इंटरनॅशनल टेंडर, ओपन टेंडर और लिमिटेड टेंडर. कुठलं आहे, लोकल आहे, ग्लोबल आहे, लिमिटेड आहे किंवा आय थिंक ओपन टेंडर, असे 4 टाइप्स असतात टेंडर्सचे, ठीक आहे. सो इन विच कॅटेगरी युअर टेंडर इज देअर. टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कुठल्या टाइपचं कॉन्ट्रॅक्ट केलंय. आय थिंक जर तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्ही बघितलं असेल B1, B2, A1, A2 असे 4
टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट रेट, दुसरा असतो ऍटम रेट. तसे खूप सारे टाइप आहेत. पर्सेंटेज प्लस कॉस्ट प्लस पर्सेंटेज, कॉस्ट प्लस फिक्स पर्सेंटेज, असे खूप सारे आहेत, पण त्यातले हे दोन सगळ्यात जास्त वापरतात मार्केटमध्ये, पर्सेंटेज आणि आयटम रेट. म्हणजे डायरेक्टली हा सर 10 लाखाचा प्रोजेक्ट आहे, यामध्ये 10% प्रॉफिट, ठीक आहे, 10% प्रॉफिट असं धरून, म्हणजे फिक्स पर्सेंटेज आहे, 10% तुम्हाला प्रॉफिट मिळणार, ठीक आहे. आणि आयटम रेट, आयटम रेट म्हणजे काय, जितकं मटेरियल तुम्ही जितकं मटेरियल तुम्ही वापरणार आहात त्यावरती तुम्हाला रेट पैसे दिले जातात. म्हणजे सपोज तुम्ही 400 बॅग सिमेंट वापरल्या, तुम्ही सिमेंट बॅग आणल्यात, त्याचे पैसे तुम्हाला दिले जातात. आयटम रेट डिसाईड केलं जातं कुठले कुठले आयटम्स तुम्ही युज करताय, ठीक आहे. हे सगळ्यात जास्त मार्केटमध्ये वापरले जाणारे 2 टाईप आहेत. आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत आपल्या सेक्शन 2 मध्ये, ठीक आहे. आता थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करा. Then illustrate the professional ethics, our course outcome number 4, that is illustrate the professional ethics in civil engineering sector, what the rules and regulations we must follow, what ethics we have to follow as far as our sector is considered. Then interpret the concept of value, price and cost, जे तुम्हाला मी फर्स्ट सेशन मध्ये सांगितलं, which is used in the civil engineering sector. And last is evaluate the value of the land or the any building. Okay, that is the 6 these are the 6 outcomes for our subject. Okay, then last part that is to discuss as far as syllabus is there. Just a minute, dear students. Sorry for the disturbance. So the last part for this syllabus structure is nothing but ICA. Now, what are the things that you are going to learn? Okay, again, we will discuss this part in our upcoming session, as last 5 minutes are there. So again, I will take some questions from your side. Chalo, any questions? You can unmute yourself and you can talk with me. Any questions from your side? काही प्रश्न आहेत का तुमच्या बाजूने? सर्व पार्ट समजतोय सर्वांना? Is everybody is understanding whatever the things we are discussing? You can give your inputs. सर अंडरस्टँड होतंय, नाही होतंय, स्पीड आहे, कमी आहे? You can give your all the inputs. Okay, because I think B division I taught them previously, but for A division it is totally new. So if any suggestions from your side, all the suggestions are welcome, always welcome. If you find it you are not understanding something, please, you can disturb me at any point of time, or you can simply put your doubt in the chat box. So any questions from your side? प्रश्न आलाच पाहिजे बघा. See, Prajot has asked me a very nice question. I appreciate. Suraj, then Sonali Patil, Kshitija Metkari, Shraddha Surose, Ganesh Nimbalkar, Swapnil Kakade, Bhosle Vaishnavi, Bhagyasri Bhong. Any questions? Saurabh is there. Mahesh Salunke, I can see. Mahesh, any question from your side? Kazi, Amir, Suraj, Ganesh, Aishwarya. How the cost of land decreases? Okay, see. Okay, at the first stage only you are interested to go in detail about everything. Chalo, still I will tell you. See, what is the factors which affect the cost of your land? Suppose you are in a big financial trouble. Maybe you are not having salary for any month, or maybe there is a, what can I say, तुमच्या घरामध्ये चोरी झाली आहे,
ठीक आहे. काहीतरी खूप महत्वाचं कारण, हॉस्पिटल, मेडिकल इमर्जन्सी आहे तुमच्या फॅमिलीमध्ये, जास्त सगळ्यात महत्वाचं कारण हेच असतं. आणि तुमच्याकडे कुठला सोर्स नाहीये, इफ यू डोंट हॅव एनी सोर्स, देर इज अ मेडिकल इमर्जन्सी ॲट युअर होम. सो व्हॉट सोर्स यू हॅव युअर ओन फ्लॅट और युअर ओन हाऊस अँड यू हॅव डिसाइडेड टू सेल इट. ठीक आहे, यू हॅव डिसाइडेड टू सेल इट. ज्यावेळेस तुम्ही, तुमच्याकडे बाजूने अडचण असते, खूप तंगीत आहे, सर मला पैशांची खूप गरज आहे आणि माझ्याकडे फक्त आता फ्लॅट शिल्लक आहे माझा, आणि तुम्ही डिसाईड करता की हा फ्लॅट मला सेल करायचा. त्या केसमध्ये आपल्या मार्केटमध्ये असे लाखो लोक आहेत जे टप्पून असतात, बसलेले असतात. त्यांना माहित असतं तुम्ही कुठल्या अडचणीमध्ये आहात. त्या केसमध्ये जरी त्या मार्केटची व्हॅल्यू 20 लाख रुपये असेल, ते तुम्हाला 17 लाखातच म्हणतात. का? कारण त्यांना माहिती तुम्हाला गरज आहे पैशांची, तुम्हाला अर्जंट गरज आहे. ठीक आहे, हे एक पहिलं कारण ना, खूप सोपं आहे, सगळ्यांना माहिती आहे. असं कारण असं होऊ शकतं ज्याला डिप्रेस्ड कॉस्ट म्हटलं किंवा डिप्रेस्ड व्हॅल्यू असं म्हटलं जातं. दॅट कन्सेप्ट. जस्ट अ मिनिट डिअर स्टुडंट्स. सो तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहात आणि तुम्हाला तुमचं घर विकावं लागतं. त्या केसमध्ये असं डिप्रेस्ड व्हॅल्यू मिळू शकतं. सेकंड रिझन, घर खूपच जुनं आहे सर, लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे, 30-40 वर्षांपूर्वीचे पडायला आले. त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर साईटसाठी, कन्स्ट्रक्टेड एरियासाठी कमी प्राइस मिळू शकते. असे खूप फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला 2 फॅक्टर सांगितले, सगळे फॅक्टर आपण डिटेल नंतर आपण डिस्कस करू. असे खूप सारे फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, जागेची किंमत कमी होण्यासाठी आपल्याकडे काही बाबतीत वी आर सुपरस्टिशियस ऑल्सो. ठीक आहे, याचं एक उदाहरण मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सांगेन. लास्ट मिनिट इज देअर विच इज रनिंग, less than a minute is left to conclude this session. So dear students, please rejoin for the last session immediately after the end of this particular session. And in that session, I will tell you what other reasons we have for getting the less value for your particular land. Okay, very interesting fact we are having there. So please rejoin the session immediately after the end of this first session.